Good morning, students. Welcome to all of you. In the previous lecture, आपण काय केले? सिलेबस पाहिले. सिलेबसमध्ये तुम्हाला 4 टॉपिक सांगितलेत. 4ही टॉपिकचे टायटल आपण बघितलेत. त्याचबरोबर पहिल्या टॉपिकमध्ये कोणकोणते कंटेंट आपल्याला स्टडी करायचे आहेत तेही पाहिले. दुसऱ्या टॉपिकमध्ये कोणते कंटेंट आपल्याला स्टडी करायचे आहेत, त्यानंतर तिसऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला कोणते कंटेंट स्टडी करायचे आहेत आणि चौथ्या टॉपिकमध्ये आपल्याला कोणते कंटेंट स्टडी करायचे आहेत. हे 4ही टॉपिक वाईज आपण सिलेबस ओव्हरव्ह्यू प्रिव्हियस लेक्चरमध्ये केलेला आहे. सो युनिट नंबर 1चं टायटल आहे इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. युनिट नंबर 2चं टायटल आहे वर्क एन्व्हायरमेंट. युनिट नंबर 3चं टायटल आहे प्लांट मेंटेनन्स आणि युनिट नंबर 4चं टायटल आहे कॅपिटल मॅनेजमेंट. या अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की 4 युनिट आपल्याला आहेत, त्यातील 2 युनिट मी घेणार आहे. मग ते कोणकोणते? तर 2 युनिट नंबर 2 टायटल असेल वर्क एन्व्हायरमेंट आणि युनिट नंबर 4 टायटल असेल कॅपिटल मॅनेजमेंट. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 2 स्टार्ट करणार आहोत, ज्याचं टायटल आहे वर्क एन्व्हायरमेंट, म्हणजेच कार्यपरिस्थिती किंवा कार्यप्रेरणा. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. ओके, मग काय आहे कार्यपरिस्थिती किंवा कार्यप्रेरणा? कार्यप्रेरणा म्हणजे काय किंवा कार्यपरिस्थिती म्हणजे काय आपण बघणार आहोत. काय सांगितलं जातं? कामगार कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये, कंपनीमध्ये ज्या वेळेला काम करत असतो आणि कामगार किंवा कर्मचारी ज्या वेळेला काम करत असतो आणि तो ज्या परिस्थितीमध्ये काम करत असतो त्याला कार्यपरिस्थिती असे म्हटले जाते. ओके, लिसन केअरफुली. कामगार कारखान्यामध्ये ज्या परिस्थितीत काम करत असतो त्याला कार्यपरिस्थिती असे म्हणले जाते. कार्यपरिस्थिती ही फार व्यापक संज्ञा आहे व यामध्ये कामगाराच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या भौतिक, मानसिक, सामाजिक किंवा सामूहिक बाबींचा समावेश इथं होत असतो. काय सांगितलंय? कार्यपरिस्थिती ही अतिशय व्यापक स्वरूपाची संज्ञा आहे आणि यामध्ये कामगारांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? तर भौतिक घटक आहेत, सामाजिक घटक आहेत, सामूहिक घटक आहेत, मानसिक घटक आहेत, इत्यादी 4 प्रकारचे घटक आहेत जे की कामगारांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत असतात. कामगारांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करण्यामध्ये या 4ही घटकांचा समावेश होत असतो. मग 4ही घटक कोणकोणते? सामूहिक घटक, भौतिक घटक, मानसिक घटक, सामाजिक घटक. ओके, भौतिक बाबींमध्ये कोणकोणते घटक येतात? तर भौतिक बाबींमध्ये प्रकाश असेल, लाईट, तापमान असेल, शुद्ध हवा, आर्द्रता, गोंगाट, रंगसंगती, विविध सुविधा असतील, यंत्ररचना असेल, इत्यादी बाबींचा समावेश हा होत असतो. लक्षात घ्या, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कार्यपरिस्थितीमध्ये कामगारांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? ओके, सो त्याचा आन्सर असेल भौतिक, मानसिक, सामाजिक किंवा सामूहिक. ओके, त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं भौतिक बाबींमध्ये कोणकोणते घटक येऊ शकतात? तर भौतिक बाबींमध्ये येणारे घटक म्हणजेच प्रकाश असेल, म्हणजेच कारखान्यामध्ये काम करताना जी काही लाईट कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरती किंवा त्यांच्या अंगावरती काम करत असताना येत असेल, ज्यामुळे त्यांना काय होत असेल, काम करताना प्रॉब्लेम्स होत असतील. ओके, अशा प्रकारची लाईट्स म्हणजेच प्रकाश असेल. त्यानंतर तापमान, शुद्ध हवा, आर्द्रता, गोंगाट, रंगसंगती, विविध सुविधा, यंत्ररचना, रंगसंगती असेल, विविध सुविधा असेल, दिल्या जाणाऱ्या त्यांना विविध सुविधा असतील. नंतर यंत्ररचना, यंत्रांची रचना कशा पद्धतीने केलेली आहे, जी काही कारखान्यामध्ये यंत्र ठेवले जातात ते कशा पद्धतीने ठेवलेले आहेत, किंवा कारखान्यामध्ये जो रंग आहे तो कशा पद्धतीचा आहे, किंवा कारखान्यामध्ये ज्या काही यंत्ररचना आहेत, ज्या काही मशिनरी आहेत त्यांचा आवाज हा किती प्रमाणामध्ये जास्त आहे, की त्या आवाजाने कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, कामगारांना काही त्रास होतो आहे का. ओके, या पद्धती किंवा या बाबींचा समावेश हा भौतिक घटकामध्ये होत असतो. आणि भौतिक घटक हे
कामगारांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत असतात. साहजिक आहे, जर एखादा कामगार कारखान्यामध्ये काम करत असताना त्या कारखान्यामध्ये जो काही मशिनरीचा आवाज असेल, जो काही कामगारांचा आवाज असेल, तो जास्तीत जास्त असेल, तुम्हाला गोंगाट इथं शब्द सांगितलाय, गोंगाट जास्तीत जास्त असेल तर नक्कीच त्या कामगारावरती, त्या कामगाराच्या कामावरती किंवा त्याच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होणार आहे. त्यासाठी कारखान्यामधील वातावरण हे कामगारांसाठी चांगलं असणं अतिशय आवश्यक असतं. त्यानंतर ह्या झाल्या भौतिक बाबी किंवा भौतिक घटक आपण म्हणू शकतो याला. त्यानंतर मानसिक घटक कोणकोणते आहेत, तर त्या मानसिक बाबींमध्ये, मानसिक घटकांमध्ये कामगारांना मिळणारी वागणूक अतिशय महत्त्वाचा आहे. मानसिक घटकांमध्ये, मानसिक बाबींमध्ये कामगारांना कशा पद्धतीची वागणूक कारखान्यामध्ये दिली जाते. त्यानंतर व्यवस्थापक आणि कामगार यांच्यातील संबंध कशा पद्धतीचे आहेत, कामाचे तास किती आहेत, सहकार्यांचा स्वभाव कसा आहे, कामगारांचे उत्पादन कार्यातील स्थान कसे आहे, कामगारांच्या तक्रारींचे निवारण किती प्रमाणामध्ये केलं जातं, प्रेरणा निर्मितीच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, मनोधैर्य, कामगारांच्या आवडीनिवडी किती प्रमाणामध्ये विचारात घेतल्या जातात, कामगारांना दिलेले काम कोणत्या प्रकारचे आहे, किती आहे, कामगारांच्या गरजा, त्यांची महत्त्वाकांक्षा, त्यांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांना मिळणारे नेतृत्व, या सर्वांचा समावेश मानसिक बाबीमध्ये होत असतो. साहजिक आहे, ज्या वेळेला एखादा कामगार कारखान्यामध्ये काम करत असतो त्यावेळेला, किंवा एखादा कारखान्यामध्ये कामगार नवीन असेल त्यावेळेला त्या कामगाराला त्या कारखान्यामध्ये कशा पद्धतीची वागणूक दिली जाते, अतिशय महत्त्वाचं आहे. कशा पद्धतीची वागणूक त्याला दिली जाते, त्या वागणुकीचा परिणाम त्याच्या कार्यक्षमतेवरती, त्याच्या कामावरती सहज दिसून येत असतो. त्यानंतर जो काही व्यवस्थापक असेल, मॅनेजर असेल किंवा मॅनेजमेंट करणारा व्यक्ती जो असेल कारखान्यामधील, तो व्यवस्थापक आणि कामगार यांच्यामधील संबंध कसे आहेत, यांच्यामधील संबंध हे सलोख्याचे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. यांच्यामध्ये जे रिलेशन असणार आहे ते रिलेशन चांगलं असणं अतिशय आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये मालक नोकर असं रिलेशन नसावं. अतिशय महत्त्वाचं आहे की दोघांमध्ये संबंध कशा पद्धतीचे आहेत. त्यानंतर कामाचे तास किती आहेत, कंपनीने ठरवून दिलेले जे काही पर्टिक्युलर तास असतील, 8 तास, 5 तास, तेच तास कामगारांना काम करून घेण्यासाठी यूज केले पाहिजेत. ओव्हरलोडेड काम हे कामगारांना दिलं नाही पाहिजे की जेणेकरून कामगारांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होईल. त्यासाठी कामाचे तास जेवढे दिलेले आहेत तेवढे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर एखादा कामगार नवीन आलेला असताना कारखान्यामध्ये जे काही अगोदरचे कामगार आहेत, म्हणजे त्याचे सहकारी जे असतील, त्यांचा स्वभाव कशा पद्धतीचा आहे, त्यानंतर कामगारांचे उत्पादन कार्यातील स्थान कसे आहे, कामगारांच्या तक्रारींचं निवारण योग्य त्या वेळी केलं जातं का, कामगारांच्या तक्रारी नोट डाऊन केल्या जातात का, कामगारांना काम करताना कोणत्या अडचणी येतात, कोणत्या अडथळे येतात हे पाहिले जातात का. त्यानंतर प्रेरणा निर्मितीच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, कामगारांना मोटिवेट कोणत्या पद्धतीतून त्यांना मोटिवेट केलं जातं. मग कामगारांना मोटिवेट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. जसे की कामगारांसाठी वेगवेगळे मोटिवेशन व्याख्याने ठेवली जातात, वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज केले जातात. त्यानंतर काही कामगारांना त्यांच्या पेमेंटमध्ये पैसे वाढवून दिले जातात की जेणेकरून ते मोटिवेट व्हावेत आणि नेक्स्ट मंथमध्ये त्यांनी जास्त काम करावं. त्यांना बोनस दिला जातो. वेगवेगळ्या पद्धती आहेत कामगारांना मोटिवेट करायच्या. मग कोणकोणत्या पद्धती मोटिवेट करण्यासाठी कामगारांना वापरल्या जातात. त्यानंतर कामगारांच्या आवडीनिवडी किती प्रमाणामध्ये लक्षात घेतल्या जातात. त्यानंतर कामगारांना दिलेले काम, कोणत्या कामगारांना कोणत्या प्रमाणामध्ये किती काम दिलेलं आहे. साहजिक आहे, कारखान्यामध्ये काम करत असलेले कामगार पण म्हटल्यानंतर
त्यांना जे काम दिलं जाणार आहे त्या कामाचं त्यांना व्यवस्थित पुरेपूर ट्रेनिंग देणं अतिशय महत्त्वाचं आहे. ट्रेनिंग देऊन त्यांना ते काम दिलं पाहिजे. कारण ज्या कामगारांना त्या कामाची माहिती नसेल त्यांना ते काम देऊन चालत नाही. तिथं स्वतः कारखान्याचाही वेळ वाया जातो आणि कामगारांचाही वेळ तिथं वाया जात असतो. त्याचबरोबर कामगारांच्या गरजा काय आहेत त्या पहिल्या लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्यानुसार त्यांना काम देऊन त्यांना तिथं वेतन हे दिलं पाहिजे. त्यानंतर कामगारांची महत्त्वाकांक्षा कशा पद्धतीची आहे, त्यांचे विचार कारखान्यासाठी त्यांचे विचार कशा पद्धतीचे आहेत, कंपनीसाठी त्यांचे विचार कशा पद्धतीचे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर कामगारांची जर एखादी मीटिंग ऑर्गनाईज केली, मीटिंग जर ठेवली तर त्या मीटिंगमध्ये कामगारांचे जे विचार आहेत ते त्यांना मांडण्याची संधी दिली पाहिजे. त्यांचे विचार मांडण्याची संधी त्यांना दिली पाहिजे. ओके, सो या झाल्या मानसिक बाबी. ओके, आपण आत्ता सध्या काय पाहिल्यात तर मानसिक बाबी. ज्या काही मानसिक बाबी मी तुम्हाला सांगितल्यात, एक्सप्लेन केल्यात, त्या मानसिक बाबींचा किंवा मानसिक घटकांचा कामगारांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत असतो. या अगोदर आपण पाहिल्या सामूहिक घटक किंवा सामूहिक बाबी. त्यानंतर कामगारांची कारखान्यातील सामाजिक परिस्थिती म्हणजे कामगारांचा गट. ओके, लक्षात घ्या, कामगारांची कारखान्यातील सामाजिक परिस्थिती म्हणजे कामगारांचे जे काही वेगवेगळे गट केले जातात. आता मोठ्या संघटनांमधून कामगार स्वतःचे अनौपचारिक गट हे निर्माण करत असतात. व्यवस्थापनाने कामाच्या कार्यवाहीसाठी निर्माण केलेल्या औपचारिक गटाहून हे गट भिन्न असतात. ओके, व्यवस्थापन जे काही कामासाठी कामगारांचे गट केले जातात त्या गटापेक्षा कामगारांनी केलेले गट हे कसे असतात, भिन्न असतात. या गटात एकाच विभागातील अथवा उपविभागातील कर्मचारी असतील असं नाही. बघा, या ठिकाणी जे काही गट केले जातात त्या गटामध्ये एकाच गटातील कामगार असतील असं काही नाही. त्या गटामध्ये वेगवेगळ्या विभागातील किंवा वेगवेगळ्या विभागातील गटातील कामगार एकत्र येऊन तो गट झालेला असतो. या गटांच्या काही सामूहिक कल्पना, सामूहिक उद्दिष्टे व सामूहिक नेतृत्व हे गट करत असतात. एक व्यक्ती म्हणून एखादा कर्मचारी ज्या पद्धतीने वागेल त्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने तो एखाद्या गटाचा घटक म्हणून वागतो. लक्षात घ्या, एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती, इंडिव्हिज्युअल पर्सन ज्या पद्धतीनं त्या कारखान्यामध्ये गेल्यानंतर वागत असतो त्या पद्धतीने तो चेंज होत असतो ज्या वेळेला तो एखाद्या गटामध्ये, एखाद्या ग्रुपमध्ये जातो. म्हणजेच इंडिव्हिज्युअल पर्सनचं बिहेवियर हे नवीन असताना एखाद्या कंपनीमध्ये ज्या पद्धतीनं असतं त्या पद्धतीनंच त्याचं बिहेवियर ग्रुपमध्ये गेल्यानंतर होतं का तर नाही. त्याचं बिहेवियर ग्रुपमध्ये गेल्यानंतर चेंज होत असतं. बघा, कामगारांचं बिहेवियर, कामगाराची वर्तणुकीची पद्धत ही तो इंडिव्हिज्युअल वैयक्तिक असताना वेगळी असते आणि ग्रुपमध्ये, संघामध्ये, गटामध्ये गेल्यानंतरची वेगळी असते. तो ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल असतो त्यावेळेला त्याची स्वतःची उद्दिष्टे, त्याची स्वतःची नेतृत्व करण्याची पद्धत ही वेगळी असते. आणि तो ज्या वेळेला ग्रुपमध्ये जातो त्यावेळेला त्या ग्रुपची सामूहिक उद्दिष्टे, सामूहिक नेतृत्व करण्याची पद्धत ही अतिशय वेगळी असते. म्हणजेच एखादी व्यक्ती इंडिव्हिज्युअल लेवलवरती ज्या पद्धतीने बिहेवियर करत असती ती व्यक्ती ग्रुपमध्ये गेल्यानंतर त्याच लेवलवरती बिहेवियर करेल का तर नाही. ग्रुपमध्ये गेल्यानंतर साहजिक आहे बिहेवियरमध्ये चेंज होताना आपल्याला दिसणार. ओके, एक व्यक्ती म्हणून एखादा कर्मचारी ज्या पद्धतीने वागतो त्या पद्धतीने तो एखाद्या गटामध्ये गेल्यानंतर वागत नाही. त्यामध्ये सरळ आपल्याला चेंजेस दिसून येतात, फरक पडताना आपल्याला दिसून येत असतो.
कामगाराच्या भावना दुखवतील अशा प्रकारे व्यवस्थापनाने त्या कामगारांच्या गटाशी वर्तन ठेवू नये. बघा, कामगार जे काही आहेत आपल्या गटामध्ये त्या कामगारांच्या भावना दुखवू नयेत यासाठी कामगार काय करत असतात, प्रयत्न करत असतात. म्हणजे 5 कामगार जर एका गटामध्ये असतील तर ते 5ही कामगार आपला गट हा व्यवस्थित चालावा, आपला ग्रुप हा व्यवस्थित राहावा यासाठी प्रयत्न करत असतात. आपल्यामुळे दुसऱ्या कामगाराच्या भावना दुखवू नयेत यासाठी ते विचार करत असतात आणि त्या पद्धतीने त्यांचं बिहेवियर ते ठेवत असतात. व्यवसायाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्या संपूर्ण गटाला मार्गदर्शन करण्यात येत असतं. बघा, व्यवसायाचे उद्दिष्ट हे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही कामगारांचे गट हे कारखान्यामध्ये केले जातात त्यांना काय केलं जात असतं, मार्गदर्शन तिथं दिलं जात असतं. कारण जे काही गट केलेले आहेत जर ते गट व्यवस्थित चालले नाहीत, त्यातून व्यवसायाचं कारखान्याचं उद्दिष्ट जर साध्य झालं नाही तर ते गट तिथं काही कामाचे राहत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रॉपर मार्गदर्शन देणं अतिशय आवश्यक असतं. त्यानंतर उत्पादकता, दर्जा, कामगारांचे मनोधैर्य, सुरक्षितता, आरोग्य, स्वास्थ्य, उत्पादन खर्च व उद्योग घटकाचा नफा यावर कारखान्यातील कार्यपरिस्थितीचा परिणाम होत असल्याने ही कार्यपरिस्थिती अनुकूल हितवाह असणे आवश्यक आहे. काय सांगितलंय, ही परिस्थिती अनुकूल हितवाह असणे अतिशय आवश्यक आहे. जर कामगारांची सुरक्षितता लक्षात घेतली नाही, काम करत असताना कारखान्यामध्ये कामगारांचे आरोग्य, स्वास्थ्य लक्षात घेतलं नाही तर नक्कीच त्या उद्योगाच्या नफ्यावरती परिणाम हा पडत असतो. त्यासाठी कार्यपरिस्थिती अनुकूल असणं अतिशय आवश्यक आहे. कामगारांच्या सुरक्षिततेवरती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लक्ष दिलं पाहिजे. कामगारांचं स्वास्थ्य कशा पद्धतीचं आहे त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर कामगारांचं आरोग्य कशा पद्धतीचं आहे, त्यानुसार कामगार जे काही प्रोडक्शन घेत आहेत, जे काही प्रोडक्टमध्ये काम करत आहेत त्या प्रोडक्टचं उत्पादकता त्या प्रोडक्टची किती आहे, म्हणजे प्रोडक्शन किती निघतंय तिथून. त्यानंतर जे काही प्रोडक्ट तयार केलं जातं त्या प्रोडक्टची क्वालिटी कशा पद्धतीची आहे, या सर्व घटकांचा विचार करूनच कारखान्यातील व्यवस्थापक काय करत असतात, तिथलं वातावरण चेंज करत असतात, वातावरणामध्ये बदल करत असतात. म्हणजेच कारखान्यातील कार्यपरिस्थिती जी आहे, कार्यपर्यावरण जे आहे ते चेंज केलं जात असतं. कारण कामगार ज्या पद्धतीनं वागत आहेत त्याचा परिणाम काय होत असतो, कामगाराच्या कार्यक्षमतेवरून डिरेक्टली कारखान्याच्या उद्योगाच्या व्यवसायाच्या नफ्यावरती होताना दिसत असतो. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचे कार्यपरिस्थितीचं महत्त्व. कार्यपरिस्थितीच्या महत्त्वामध्ये आपल्याला 5 पॉईंट दिलेले आहेत. पहिला पॉईंट आहे उत्पादकता, सेकंड पॉईंट आहे दर्जा, थर्ड पॉईंट आहे आरोग्य सुरक्षितता, फोर्थ पॉईंट आहे मनस्वास्थ्य आणि 5 पॉईंट आहे सामाजिक शांतता. आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिले, कार्यपरिस्थिती म्हणजे काय, तर कामगार कारखान्यामध्ये ज्या परिस्थितीत काम करत असतो त्याला कार्यपरिस्थिती असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर कामगारांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम करणारे आपण 2 घटक पाहिलेत. त्यामध्ये सामूहिक घटक पाहिले आपण, मानसिक घटक पाहिले. दोन्ही घटक अतिशय महत्त्वाचे आहेत की जे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कामगारांच्या कार्यक्षमतेवर डिरेक्टली परिणाम करत असतात. आणि जर त्या घटकांनी कामगारांच्या कार्यक्षमतेवर डिरेक्टली परिणाम केला तर साहजिक आहे व्यवसायाच्या प्रॉफिटवरती आपल्याला परिणाम झालेला दिसून येत असतो. सो लेक्चर हे कंपल्सरी सगळ्यांनी पूर्ण ऐकायचे. लेक्चर ऐकल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचे. आपला हा इंडस्ट्रियल मॅनेजमेंट औद्योगिक व्यवस्थापन हा जो सब्जेक्ट आहे तो ऑप्शनल सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन स्पेशलायझेशन करू शकता. ग्रॅज्युएशन स्पेशलायझेशनचा हा सब्जेक्ट आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कार्यपरिस्थितीचे महत्त्व
हे अभ्यासणार आहोत. थँक्यू.